कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो हो ठीक आहे, पाठवते मी तुम्हाला, डोंट वरी। येस। ह्या घरात ना काय चाललंय मला काही कळत नाहीये आता। कुणीच एकमेकांशी बोलत नाहीये। त्या घरात पहिल्यासारखं वातावरण का नाहीये प्रिया? बरं मी काय विचारायला गेलो तर मला कोणी काही सांगतही नाहीये। प्रीतम हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा। काय झालंय मला सांगा ना, मी काही मदत करू शकते का तुमची? प्रिया तू होतीस ना तिथे, ऐकलंस ना पारू काय म्हणाली? ती निघून जाते, बरं कोणालाही पटेल असं कारणही देत नाहीये ती। दादा तिला थांबवत नाहीये। काय चाललंय ना मला काही कळतच नाहीये यार। म्हणून असं अस्वस्थ होऊन नाही चालत। हे बघा, उलट अशा वेळेसच आपण शांत राहणं अपेक्षित आहे, आणि डोकं शांत असलं की सुचतील आपल्याला मार्ग। तुम्हाला पण माहिती आहे ना, पारू या घरापासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत। तुम्हीच बघा, 3-4 दिवसात पळत येईल ती घरी। कमेन दम पारू, ये। मला खरं सांग, तू असं अचानक जाण्याचा निर्णय का घेतेस? प्रिया मॅडम, कधी कधी असे अचानक निर्णय घ्यावे लागतात। आणि मी सांगितलं ना तुम्हाला, मला गणेसाठी तिकडं जावंच लागणार आहे। बरं जाऊ द्या, मला जाण्याच्या आधी हे तुम्हाला द्यायचं होतं। याच्यात काहीतरी महत्त्वाचं आहे, आणि हे तुमच्याकडे असणं जास्त गरजेचं वाटलं म्हणून मी द्यायला आले। हा तर हरीचा पेन ड्राईव्ह दिसतोय, पण हा पारूकडे कसा आला? हा तर मी फेकून दिला होता ना। पारू खरंच जादूगार आहे की काय? आम्हाला हरीच्या सामानामध्ये हा पेन ड्राईव्ह सापडला आहे। मला द्या ना। हे तर पारू, हे डोळे पारूचे येथे मी कुणालाच नाही कळू देणार। चांगली जाती आहे ना पणवती। या प्रीतमला एकदा का कळलं ना की ते डोळे पारूचे आहेत, तू तिला कसला जाऊ देतोय? मग ती आदित्य सोबत लग्न करणार, किर्लोस्कर होणार, या घराची मालकीन, आणि मी नोकर। नाही झालं पाहिजे। पारू अगं, हे पेन ड्राईव्ह घ्या। हे बघ पारू, तू इथून निघून जावी अशी माझी इच्छा नाहीये, पण तू गणीसाठी चाललीस म्हणून मी काही बोलत नाहीये। पण प्लीज लवकरात लवकर परत ये। तुझं हे कारण मला पटलेलं नाही आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।